नमस्कार, मी सुहास. हिंदू मुस्लिम एकच या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. हिंदू मुस्लिम एकच याच्यानंतर आपण एक प्रश्नचिन्ह लावलं आहे. अर्थात हे प्रश्नचिन्ह आपण का लावलेलं आहे? खरं तर आपण तुम्ही आम्ही सगळेच आपण म्हणतो की हिंदू मुस्लिम आपण सगळे एक आहोत, आपण हिंदू मुस्लिम भाई भाई आहोत. तरी मग हे प्रश्नचिन्ह का? खरं तर या देशातल्या सगळ्यात मोठ्या हिंदुत्ववादी विचारसरणीचा जी संघटना आहे, या संघटनेचे सर्वेसर्वा जे आहेत ते सुद्धा जिथे म्हणतात की आपण सगळे एक आहोत, मग तरीसुद्धा हिंदू मुस्लिम एकच याच्यापुढे प्रश्नचिन्ह का लागतं आहे? आणि यावरच आपण खरं तर चर्चा करणार आहोत. कारण याची पार्श्वभूमी मी थोडक्यात सांगतो की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी गाझियाबादमध्ये एका राष्ट्रीय मुस्लिम मंचच्या कार्यक्रमात, एक पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम होता, तिथं त्यांचं एक स्पीच झालं आणि तिथे बोलताना मोहन भागवत यांनी दोन महत्त्वाची वक्तव्य केलेली आहेत. एक वक्तव्य त्यांनी असं केलेलं आहे की या भारतामध्ये सर्वच्या सर्व भारतीय, म्हणजे जे जे भारतात राहतात ते सर्व भारतीय यांचा DNA एकच आहे. मग या भारतीयांमध्ये हिंदू आले, मुस्लिम आले, ख्रिश्चन आले, या सगळ्यांचा DNA एक आहे असं वक्तव्य त्यांनी केलं. त्यानंतर दुसरं वक्तव्य त्यांनी केलं की या देशामध्ये मॉब लिंचिंगच्या ज्या घटना घडतात या दुर्दैवी आहेत आणि मॉब लिंचिंगच्या ज्या घटना घडत आहेत, जे घडवत आहेत ते हिंदू विरोधी आहेत. खरं तर एक आपण वेगळ्या अँगलनी जर बघितलं तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मोहन भागवतांनी एक पुढचं पाऊल टाकलेलं आहे. खरं तर संघाची जी एक विचारसरणी आहे, ही विचारसरणीच्या पुढे जाऊन कुठेतरी हा विचार त्यांनी मांडलेला आहे. तरीही विरोध का? कारण विरोध म्हणजे काय की जसं मोहन भागवत बोलले तसं लगेचच MIMचे असुद्दीन ओवैसी तिकडनं गरळ त्यांनी ओकलेली आहे. ते म्हणालेले आहेत, म्हणजे असुद्दीन ओवैसी असं म्हणतात की मी या गोष्टींना फारसं महत्त्व देत नाही. जर आज मोहन भागवत असं म्हणत असतील तर जेव्हा बाबरी मशीद पडली तेव्हा मोहन भागवत कुठे गेलेले होते? आणि त्यांचं सगळ्यात महत्त्वाचं बोलणं असं आहे की मॉब लिंचिंग हे हिंदू करतायत, मुस्लिम नाही. त्यामुळे याच्यावरून एक वाद पेटला. ओवैसींनंतर मायावती बरसल्या. मायावती म्हणल्या की मोहन भागवत यांची कथनी आणि करणी ही वेगवेगळी असते. मोहन भागवतांनंतर मायावतींनंतर आपण बघतोय दिग्विजय सिंग काँग्रेसचे, अर्थात ते बोलणारच होते, त्यांनी आगीमध्ये तेल ओतलेलंच आहे. तेही म्हणालेले की आधी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्यांच्या ज्या संघटना आहेत इतर त्यांना आधी काही गोष्टी सांगाव्यात आणि नंतर मग आम्हाला या गोष्टी सांगाव्यात. अशा पद्धतीने हा सगळा वाद मोहन भागवतांच्या वक्तव्यानंतर पेटलेला आहे आणि याच विषयावर आपण चर्चा करणार आहोत. पण तत्पूर्वी मोहन भागवतांनी नेमकं काय वक्तव्य केलं आहे आणि त्याचे पडसाद नेमके काय उमटलेले आहेत आपण आधी बघूयात. हम भारत के सब लोगों का DNA, सब लोगों का निरपवाद DNA समान है. लिंचिंग करने वाले ये हिंदुत्व के खिलाफ जा रहे हैं, वो आतताई है. हिंदू आणि मुसलमान वेगळे नाहीत, सगळ्या भारतीयांचा DNA एक आहे. भारतीय DNAची संघ प्रमुखांनी व्याख्या काय केली आणि गल्ली गल्लीत नाक्या नाक्यावर या विधानानं गदारोळ उडून दिला. खरं तर देशाला जोडण्याची भाषा करत त्यांनी हे स्पष्ट केलं की 40,000 वर्षांपासून आपले पूर्वज एक आहेत, याचाच अर्थ आपण वेगळे नाही. 40,000 साल पूर्व से हम भारत के सब लोगों का DNA, सब लोगों का निरपवाद DNA समान है. तथाकथित अल्पसंख्यकों के मन में ये डर भरा गया है कि संघ वाले तुमको खा जाएंगे. हम कहते हैं कि हिंदुस्तान हिंदू राष्ट्र है, गौ माता पूज्य है, लेकिन लिंचिंग करने वाले ये हिंदुत्व के खिलाफ जा रहे हैं, वो आतताई है. मोहन भागवतांनी मॉब लिंचिंग करणाऱ्यांसाठी सुद्धा एक तिखट संदेश दिला. लिंचिंग करणारे लोक हिंदुत्व विरोधी आहेत असं असताना सुद्धा त्यांच्या या वक्तव्यावरून राजकारण तापलेलं बघायला मिळत आहे. मैं इन तमाम चीजों को मोहन भागवत की सिर्फ लिप सर्विस मानता हूं. आपके अखलाक को मारा, आसिफ को मारते हैं और महापंचायत करके बीजेपी का स्पोक्सपर्सन कहता है कि क्या हम इनको मर्डर भी नहीं कर सकते? तो क्या इन तमाम लोगों को जनाब मोहन भागवत, RSS इनको डिसोन करेगी? और क्या वो सरकार पर दबाव डालेगी कि लिंचिंग के खिलाफ एक कानून बनाया जाए? काँग्रेसच्या दिग्विजय सिंग यांनी मोहन भागवतांच्या वक्तव्यावर ट्विट करत तापलेल्या राजकारणामध्ये तेल ओतण्याचं काम केलंय. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय, जर मोहन भागवतांना लिंचिंग करणारे हिंदू विरोधी वाटत असतील तर संघाच्या ज्या अनेक संघटना आहेत त्यांना भागवत काय सांगणार आहे?
मोदी शहांना भागवतांचा सल्ला काय राहील हे सुद्धा भागवतांनी स्पष्ट करावं. सरसंघचालकांनी देशाच्या एकता आणि एकसंधतेबद्दल स्पष्ट शब्दात संकेत दिले असले तरीही विरोधकांच्या मनात कट्टरतेची कटुताच बघायला मिळते. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तेव्हा हिंदू मुस्लिम एकच या विषयावर आपण चर्चा करतो आहोत आणि चर्चेसाठी माझ्याबरोबर सगळे आपले मान्यवर पाहुणे आहेत. आपल्याबरोबर आहेत मुस्लिम सत्यशोधक समितीचे समीर शेख. समीर शेख हे पुण्यावरून आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. त्याचबरोबर स्टुडिओमधनं माझ्याबरोबर आहेत ते म्हणजे महाराष्ट्र करणी सेनेचे अध्यक्ष अजय सेंगर हे स्टुडिओतनं माझ्याबरोबर आहेत. तसंच भारत बचाव आंदोलनाचे प्रमुख फिरोज मिठी बोरवाला हे झूमवरनं आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. तसंच हिंदू विचारवंत श्रीकांत उमरीकर औरंगाबादवरनं आपल्याबरोबर जोडलेत. तसंच कम्युनिस्ट विचारसरणीचे म्हणजे डाव्या विचारसरणीचे कम्युनिस्ट नेते अजय टाकसाळ हे सुद्धा औरंगाबादवरनं आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. मी चर्चेला सुरुवात करणार आहे, पण चर्चेला सुरुवात करण्याच्या आधी मी सगळे आपले मान्यवर पाहुणे आहेत त्यांना मी एकच सांगेन, चर्चा ही आपण अत्यंत संयमाने करूयात. विषय नाजूक आहे, त्यामुळे कोणीही एक कुणाचाही अनादर होईल अशा पद्धतीची वक्तव्य ही करू नयेत. प्रत्येकाला संबोधताना एक आदर, एक शिस्त आपण निश्चित पाळूयात. तेव्हा चर्चेला आपण सुरुवात करूयात. अर्थात मी सुरुवात जी करणार आहे ती निश्चितच मी फिरोज मिठी बोरवाला यांच्याकडनं मी ही सुरुवात करतो. भारत बचाव आंदोलनाचे ते प्रमुख आहेत. मिठी बोरवाला, खरं तर भारत बचाव आंदोलनाचे तुम्ही प्रमुख. अजूनही भारत बचाव आंदोलन तुमचं सुरूच आहे. खरं तर आता भारतामध्ये सगळं आलबेल आहे. आता काही गेल्या 7-8 वर्षात जर आपण बघितलं कुठेही हिंदू मुस्लिम दंगे नाही आहेत, तरी भारत बचाव आंदोलन. आता तर भारतीयसुद्धा खुश आहेत, 370 कलम रद्द झालं आहे त्यामुळे भारतीयही खुश आहेत. हे सगळं असताना भारत बचाव आंदोलन अजूनही तुमचं सुरू आहे. असो, तो मी आपला एक मुद्दा मांडला, पण तरी मला तुमच्याकडे हा प्रश्न जो आत्ताचा घेऊन यायचा आहे तो म्हणजे मोहन भागवत हे म्हणजे देशातले जो सगळ्यात मोठा हिंदू विचारसरणीचा जी संघटना आहे त्याचे सर्वेसर्वा मोहन भागवत असं म्हणतायत की आपल्या सगळ्यांचा DNA, मग त्याच्यामध्ये हिंदू आहेत, मुस्लिम आहेत, ख्रिश्चन आहेत, या सगळ्यांचा DNA एकच आहे. दुसरं वक्तव्य आहे त्याचा आपण विचार नंतर करू, त्याच्यावर चर्चा आपण नक्की करू, पण DNA एकच आहे. या विषयावर तुम्ही त्यांचं स्वागत करता का? स्वागत ही करता हूँ. डीएनए हमारा एक ही है, वो सरसर चालक जी ने बोला है, मगर वो बेसिक साइंटिफिक फैक्ट है, एक जेनेटिक फैक्ट है कि भारत में और पूरे साउथ एशिया में एक्चुअली जो हम लोग का जो डीएनए है वो एक ही है. चाहे वो आप जितना भी बोल दो, देश छोड़ने की बातें कर दो या एंटी नेशनल बोल दो या जो भी चीज़ें पिछले 7 साल से खास करके हो रही है और काफ़ी वक्त से ये सब दिक्कतें हैं. मगर मुझे भारत में, हमारे संविधान में, आम भारतीयों में विश्वास है, अटूट विश्वास रहा है, क्योंकि मेरे अधिकांश मित्र बचपन से लेकर आज तक हिंदू समाज के और अलग अलग समाज के रहे हैं. मैं एक बेसिक एक भारत के मल्टीकल्चरल, मल्टी रिलीजियस, एक डाइवर्स कल्चर का प्रोडक्ट हूँ और वो मेरे डीएनए का पार्ट है. तो एक तो है जेनेटिक फिरोज जी, तुम्ही एकीकडे तुम्ही स्वागतही करताय आणि तुमच्या मनात पुन्हा प्रश्न पण निर्माण होत आहेत. म्हणजे मला हे कळत नाहीये की काय नेमकं दुखणं काय आहे तुमचं. दुखना ये है कि आप बाद में सीए, एनआरसी, एनपीआर के नाम पे भारत के मुसलमानों को टारगेट करते हो. आप लिंचिंग के टाइम पे सड़क पे नहीं आते हो हमारे साथ प्रोटेस्ट के टाइम पे. आप जिस प्रकार से 7-8 साल से मुसलमानों को पहले से भी टारगेटिंग, कांग्रेस की कुछ दूध की धुली हुई नहीं है ना मैं उस दिशा में, क्योंकि हमारी ज्यादा करके राजनीतिक सामाजिक तुम्ही मला फिरोज जी, तुम्ही मला सांगताय की हिंदू कधी तुमच्या आंदोलनामध्ये येत नाही, तुमच्या प्रश्न मांडायला येत नाहीत, अशा पद्धतीचं. मैं आरएसएस की बात कर रहा हूँ भाई, मैं हिंदू की बात नहीं कर रहा हूँ. मेरे ज्यादा करके दोस्त हिंदू समाज के हैं, वो हर आंदोलन में साथ में रहते हैं. पण फिरोज जी, मला एक सांगा ना, ओवैसी कधी हिंदूंच्या प्रश्नांसाठी पुढे आलेले आहेत? मैं ओवैसी को तो बीजेपी का ही पार्ट मानता हूँ, तो मैं उस डिबेट में नहीं जाना चाहता. ठीक है, कंट्रोल्ड ऑपोजिशन ठीक है, तो एक वो अलग मुद्दा है. मगर मेरा बोलना है कि सरसंघ चालक अगर ये बोलते हैं इट इज वेलकम. अगर एक नई डायलॉग ईमानदारी से शुरू होती है भारतीय समाज में, इट इज वेलकम. मगर उसके कुछ प्रमाण भी उनको देने होंगे. जिस प्रकार से लव जिहाद के नाम पे, लिंचिंग के नाम पे आज भी मैंने देखा की. ठीक आहे, त्या मुद्द्यावर येऊ. लव जिहादचा विषय तुम्ही काढलेलाच आहे, आपण त्याच्यावर येऊच. फिरोजी, पण तुमचा मुद्दा मला कळलेला आहे. सबका डीएनए एक है, तो फिर ये भेदभाव क्यों हो रहा है? जिस प्रकार का भेदभाव ये लोग भेदभाव का होतोय आपण विचारूयात ना. भेदभाव का होतो तोही विचारूयात. आपल्याबरोबर आता अजय सेंगर जे करणी सेनेचे अध्यक्ष आहेत. अजय सेंगर जी, त्यांचं म्हणणं बरोबर आहे, ते स्वागतही करतात, पण ते म्हणतात भेदभाव होतोय आमच्या बरोबर. मी सर्वप्रथम सांगू इच्छितो की हिंदुस्तान
पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान, ब्रह्मदेश, थायलंड या देशामध्ये असलेले सर्व मुसलमान हे पूर्वीचे हिंदूच आहे. आणि म्हणून त्या यांनी जे मोहन भागवतजीने जे सांगितलेलं आहे की यांचा डीएनए एकच आहे. आता फिरोजजीने सुद्धा कबूल केलं आमचा डीएनए एकच आहे. सर्व डीएनए यांनी स्वतः कबूल केलं, यांनी आमचा डीएनए एकच आहे. यांना तलवारच्या धाकावर यांना मजबूर केलं, यांना सलवार एक करण्याकरता पुरवण्याकरता इस्लाम धर्म मजबूर केलं, यांना म्हणजे धर्मांतर करण्याकरता यांना मजबूर केलेलं आहे. हे आमचे हिंदूच आहे. हिंदुस्थानमध्ये राहणारा पूर्ण मुसलमान, पाकिस्तानमध्ये राहणारा पूर्ण मुसलमान, बांगलादेशमध्ये राहणारा पूर्ण मुसलमान हा हिंदूच आहे. स्वामी श्रद्धानंद स्वामी यांनी 1 लाख फिरोजजी तुम्हाला मान्य आहे काय? फिरोजजी तुम्हाला मान्य आहे काय? फिरोजजी ते वक्तव्य असं करतायत की पाकिस्तानात राहणारे, बांग्लादेशमध्ये राहणारे हे सुद्धा मुस्लिम हिंदूच आहेत. तो फिर CNRC का तो मुद्दा है, तो सब हिंदुओं को आने दो हमारे भारत देश में. अगर वही बात, एक्चुअली पॉइंट ये है कि हमको कुछ बातें समझनी होगी कि डीएनए सबका एक है. हम लोग जेनेटिकली सब एक ही भारत माँ के बच्चे हैं. आप हिंदू है ना, अलग अलग है. आपने कबूल किया ना, आप डीएनए एक करके. अरे भाई मैं हिंदू हो ते म्हणलेच ना, पण त्यांनी सुरुवातच केली आहे की आम्ही आपला सगळ्यांचा डीएनए वापस आ जाओ, घर वापसी कर लो, बहुत अच्छा रहेगा उसके लिए, देश के लिए, एकता के लिए, देश को मजबूत बनाने के लिए. त्यांना बोलू द्या. सेना जी वाले भाई जरा सीरियसली बातचीत करो. आज वो टिपिकल चर्चा का समय नहीं है. अगर एक नई चीज आरएसएस के तरफ से आ रही है, मैं वेलकम भी करता हूं. फिरोजजी, मला तुमचा मुद्दा कळलेला आहे. माझ्या बरोबर कम्युनिस्ट नेते अभय टाकसाळ सुद्धा आहे. फिरोजजी येतो मी तुमच्याकडे येतो. मला ढंग से करो. ठीक है, एकदम ढंग से कर रहा हूं, एक मिनट एकदम बढ़िया कर रहा हूं. सेंगर जी, मैं इस देश में जितने मुसलमान हैं, बांग्लादेश में होंगे, पाकिस्तान में होंगे, अफगानिस्तान में होंगे, ब्रह्मदेश में होंगे, ये सब मूल हिंदू है. ठीक है, त्यांना कळलेला तो मुद्दा. तलवार की धाक के ऊपर आपने सेंगर जी, परिवर्तन किया है, ये हकीकत है. आप हकीकत क्यों नहीं, तलवारीच्या धाकावर काय झालं ते आपण पुढे बघूया ना. हकीकत क्यों नहीं कबूल करते? आप हमारे हिंदू है, हमारा डीएनए एक है, आपका डीएनए होते. मोहन भागवत जी ने बहुत सही कहा और परफेक्ट कहा. आपको उनका जो कहने का मतलब समझा नहीं उनके अंदर. तुम्हारे हमारे रंग रूप अलग है. आप क्या ईरान, इराक, अफगानिस्तान, अमेरिका से, लंदन से, क्या मक्का से आए नहीं आप लोग? मक्का के अंदर ख्याल में रखो, मक्का में आप जो प्रदर्शन डालते हैं, मक्का के अंदर आप जो प्रदर्शन डालते हैं वो हिंदू धर्म के अंदर प्रदर्शन है. सेंगर जी, तुम्ही इथं बसता का? म्हणजे मी तिकडे बसतो, तुम्ही अँकरिंग करा, म्हणजे मलाही बोलायला मिळेल संधी. तुम्ही मध्ये मध्ये बोलत जा. संगरजी, आपण चर्चा करतो आहोत आणि आपण चर्चा संयमाने करूयात. मला प्रत्येक आपले गेस्ट आहेत आणि गेस्टचे मुद्दे आपल्याला घेणं गरजेचं आहे. अभय टाकसाळ आपल्याबरोबर कम्युनिस्ट नेते आहेत, त्यांच्याकडेही मला जायचं आहे. अभय टाकसाळ, तुम्ही चर्चा ऐकताय, तुम्ही मला पहिल्यांदा सांगा, तुम्ही या मुद्द्याचं स्वागत करता की नाही करत? डीएनए एक आहे. मुळातच संघाचे संचालक जेव्हा बोलतात तेव्हा त्यांच्या बोलण्यावर किती विश्वास ठेवायचा आणि त्याच्यावर का बरं? किती रिलाय व्हायचं हे भारतातील लोकांना माहिती आहे. कारण आतापर्यंत जे काही बोललेले आहे, 95 वर्षाचा संघ झाला आहे. तुमचा सूर बघता तुम्हाला एक प्रश्न मी थेट विचारू का? तुमचा डीएनए काय आहे? हे तो चायनाचा आहे की कुठं अजून आफ्रिका, काय भारतच आहे? माझा डीएनए डार्विनने सांगितलेला आहे. डार्विनने सांगितलं? माझा डीएनए डार्विनने सांगितलेला आहे. सर्वांचा डीएनए डार्विनने सांगितलेला आहे. होय. आमचा सुद्धा? आपण जो प्रश्न केलात की त्यांच्या, हो, सगळ्यांचा डीएनए डार्विनने सांगितलेला आहे. मला फक्त एवढं म्हणायचं आहे की सरसंघचालकांचं जे पूर्ण विधान आहे ते आपण त्या पूर्ण विधानाचा समाचार घेऊयात. बोला ना. सरसंघचालक म्हणाले कि इस देश में रहने वाले का डीएनए एक है. खरी खरी बात समझ लो, हिंदुस्तान हिंदू राष्ट्र आहे. आता हिंदू राष्ट्र आहे म्हणलं तर हा देश हिंदूंचा आहे, इतर धर्मियांचा नाही, हे अधोरेखित होतं. मी मुद्दाम म्हणजे आज सरसंघचालक जे बोलतायत अभय टाकसाळ, मुस्लिमांचा देश आहे, ख्रिश्चनांचा देश आहे, हिंदूंचा देश म्हटलं तर काय बिघडलं? आणि इथं राहणारे प्रत्येक जण हिंदू आहेत असं ते म्हणतायत की डीएनए एक आहे या सगळ्यांचा. 1947 पासून तर डिक्लेअर केलेला आहे ना, जो बटवारा झाला, देशाची विभागणी झाली, हिंदू म्हणून हिंदू राष्ट्र म्हणून बटवारा झालेला आहे. एक मिनिट सेंगरजी, मी तुमच्याकडे येतो, त्यांना बोलू द्या. बोला. ऐकून घ्या. हा, मुळातच त्यांचं विधान हे परस्पर विरोधी आहे. भारत हा कोणाचा आहे हे 1950 साली भारताच्या संविधानानं ठरवून टाकलेलं आहे. आणि त्यामध्ये वी द पीपल ऑफ इंडिया असं म्हटलंय, वी द हिंदूज ऑफ इंडिया असं नाही म्हटलंय.
त्यामुळं पाकिस्तानची जी रचना झाली ती मुस्लिम राष्ट्राच्या वर झाली. भारताची रचना ही धर्मनिरपेक्ष देश म्हणून झालेली आहे आणि मी मुद्दाम हे पुस्तक आणलंय. हिंदू राष्ट्रावर ठीक झालेली आहे. राज्यघटना कधी लिहिली? संघर्ष मी तुमच्याकडे येतो, तुम्हाला बोलायला मी संधी देतो. भारत स्वतंत्र कधी झाला? 1947 ला जे बटवाराचे अग्रीमेंट तुम्ही बघा, त्याच्यामध्ये हिंदूकरिता हिंदुस्थान, मुसलमानाकरिता पाकिस्तान हे तत्व तुम्ही ते राज्यघटना दाखवू नका. राज्यघटना हिंदू विरोधी आणि आहे. तुम्हाला माहितीच आहे, म्हणजे हे कधी झालं हे तुम्हाला राज्यघटना माहिती हिंदू विरोधी आहे. आहे सर. राज्यघटना हिंदू विरोधी अभय आहे. टाकसाळ तुम्हालाही माहिती आहे आणि हे दोन विभाग कसे झालेले आहेत. आपण येऊ, ही चर्चा आपल्याला करायची. मला इथे एक छोटासा ब्रेक घ्यावा लागणार आहे. ब्रेक नंतर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आपण चर्चा करतोय हिंदू मुस्लिम एकच या विषयावर आपण चर्चा करतो आहोत. आणि आत्ताच तुम्ही आज जर दिवसभरातल्या काही घडामोडी जर बघितल्या असतील तर आज दिवसभरामध्ये आपण बघतोय की पुण्यामध्ये एक घटना घडली आणि तशीच अगदी सेम घटना घडली आहे, ती म्हणजे नाशिकमध्ये. पुण्यातली घटना आहे ती म्हणजे सोलापूरचा एक मुलगा, मुस्लिम घराण्यातला मुलगा आहे आणि साताऱ्यातली एक हिंदू घराण्यातली मुलगी आहे. यांचा विवाह ठरला. दोन्ही घरांमधनं त्याला पसंती होती, म्हणजे आंतरधर्मीय हा विवाह आहे आणि या दोघांच्या घरांना देखील पसंती होती. त्यांनी पुण्याच्या रजिस्ट्रार ऑफिसमध्ये त्यांनी नोंदणी केली आणि त्याची जी रजिस्टरची जी कॉपी आहे ती व्हायरल झाली आणि यानंतर या दोघांनाही धमक्या येऊ लागलेल्या आहेत. असं कळतंय की यांचं लग्न मोडण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे. दुसरी गोष्ट सेम नाशिकमध्ये घडलेली आहे. या दोघांचं लग्न मोडलेलं आहे. आता म्हणूनच माझा प्रश्न आहे, कारण आत्तापर्यंत चर्चा जी झाली आपली ती फिरोज मिठेबोरवाला यांच्याबरोबर आपण केली, अभय टांगसाळबरोबर आपण केली, सेंगर पण होते. पण श्रीकांत उमरीकर आणि समीर शेख यांच्याकडे आपण गेलेलो नाही आहेच. श्रीकांत उमरीकर, या दोन घटना जर बघितल्या, एकीकडे मोहन भागवत असं म्हणतायत आपला DNA एक आहे, मग अशा घटनांमध्ये हिंदूंना नाक खुपसण्याची गरजच काय? नाही, मी तुम्हाला सुरुवातीला एक आक्षेप छोटा असा घेतो की तुम्ही माझ्या नावाखाली हिंदू विचारवंत असं लिहिलेलं आहे. मला तो आक्षेप आहे. एक तर मी विचारवंत स्वतःला समजत नाही आणि हिंदू विचारवंतही नाही. राजकीय क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात अभ्यासक म्हणून मी काम करतो नम्रपणे. ही एक सुरुवातीची. दुसरी गोष्ट म्हणजे मोहन भागवतांच्या वक्तव्यावरती प्रतिक्रिया द्यायची असेल, ओवेसीच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया द्यायची असेल तर नेहमीच ही चर्चा डिरेल होती, म्हणजे रुळावरून गाडी नेहमीच घसरत राहते. म्हणून मी त्याच्या पार्श्वभूमीवरती, म्हणजे दिल्ली उच्च न्यायालयाने जेव्हा समान नागरी कायद्याचा विषय आणला आणि दिल्ली उच्च न्यायालयाच्या आधी 1985 ला सर्वोच्च न्यायालयाने ह्याच्यावरती आग्रह धरलेला होता. तुम्ही ह्या पार्श्वभूमीवरती मोहन भागवतांचं हे विधान समजून घ्या. इतकंच नाही, महात्मा फुलेंनी सुद्धा त्यांच्या ग्रंथामध्ये त्यांनी महाराष्ट्रीयांच्या बाबतीत म्हणलं होतं की चित्पावन ब्राह्मण जर वगळले तर बाकी सगळ्यांची गुणसूत्र एकच आहेत, हे फुलेंनी पण सांगितलेलं होतं. या पार्श्वभूमीवरती जर तुम्ही मोहन भागवतांचं विधान बघितलं तर तुमच्या असं सगळ्यात पहिले मान्य करावं लागेल की जे फिरोज भाईंनी सुरुवातीलाच मान्य केलं होतं, भारतीय उपखंड, त्याच्यामध्ये पश्चिम भारताच्या सोबतच बांगलादेश आणि पाकिस्तान, अफगाणिस्तान, ब्रह्मदेश सगळंच येतं. या ठिकाणी जे राहणारे लोक होते, आता त्याला हिंदू म्हणायचं काय म्हणायचं ह्याच्यावरती पुन्हा वाद होतील, म्हणून मी सरळ म्हणतो असं की भारतीय उपखंडातले जे रहिवासी, त्यांना मी व्यापक अर्थाने भारतीय म्हणतो, त्यांचा DNA एकच आहे. या ठिकाणी बाहेरून आलेले मुसलमान जास्त असू शकत नाहीत. 17-18 कोटी मुसलमान काही अल्पसंख्य नसतात, ते काही बाहेरून आलेले नसतात. दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा तुम्ही समजून घ्या, अजून कोणी तो चर्चेमध्ये आणलेला नाहीये. भारतीय मुसलमानांच्या चालीरीती इतर मुसलमानांपेक्षा वेगळे आहेत. या ठिकाणी ज्या पद्धतीचे दर्गे, मजार, चालीरीतींवर येऊ आपण. उमरीकर सर, आपण चालीरीतींवर येऊ. माझा एक प्रश्न, मी सुरुवातीला ओपनिंगला असं केला की लव जिहादच्या नावाखाली ज्या पद्धतीने आता घडतंय आणि आजची ताजी घटना आपण बघतो आहोत, 2 ठिकाणी घडलेली, याच्यावर काय मत आहे? इथं का नाक खुपसलं जात आहे? नाही ना, हे चुकच आहे ना. मी काय सांगतोय, व्यक्तिगत पातळीवरती दोन्ही कुठल्याही प्रौढ व्यक्तीने परस्पर संमतीने त्यांचा विवाह ठरवणे आणि तो विवाह अंमलात आणणे हे त्यांचं पूर्ण स्वातंत्र्य आहे. त्याच्यामध्ये कोणीही पडणे हे चूक आहे. मुलगा हिंदू असो की मुलगी हिंदू असो आणि दुसरा मुसलमान असो, याच्यात पडायचं कारण नाही. बरोबर आहे, कोणीच पडायचं कारण नाही. अगदी कट्टरतावाद्यांनी, ते हिंदू असो की मुस्लिम असो, यांनी कोणाच्याही नाक खुपसण्याचं काहीच कारण नाहीये. सेंगर, आता तुम्ही उत्तर द्या. सेंगर जी, तुम्ही उत्तर द्यायला हवं, कारण तुम्ही मगापासून ज्या पद्धतीची मांडणी करताय, तुम्ही उत्तर द्या. नाही, मी सांगू इच्छितो की लव जिहाद हा हिंदू विरुद्ध एकट कारस्थान आहे. या देशाला इस्लाम स्थान करण्याचं एकट कारस्थान आहे. म्हणून मी लव जिहादला हा विरोध करतो आणि या मुलींना बहकवल्या जातात. वस्तुस्थिती आहे,
जसं युपीमध्ये लव जिहाद कायदा आणला तसं महाराष्ट्रामध्ये लव जिहाद ठीक कायदा आहे. आणला मुलींना पाहिजे. बळकवलं जातं. आपल्या बरोबर समीर शेख बसलेले आहेत. ते समीर शेख जे आहेत ते मुस्लिम सत्यशोधक समितीचे आहेत. एक तरुण तडफदार नेतृत्व आहे, ते अभ्यासक आहेत. ते समीर शेख यांचा मुद्दा तुम्हाला पटतोय? बक्षीस आहे हिंदूच्या मुलीसोबत लग्न केलं तर 5 लाख रुपये आम्हाला भेटतात बोलू त्यांना. द्या ना, ते उत्तर देतील ना तुम्हाला. 5 लाख 10 लाख रुपये इनाम आहे त्यांना. ठीक आहे, कळेल. हिंदूच्या बोलू का मी मुलीसोबत आता? आणली तर लव जिहाद झालं तर. सेंगर बोलू का मी? हा, बोला बोला, तुम्ही बोला. अच्छा, तर आपला मुद्दा आधी मोहन भागवतांकडून लव जिहाद पर्यंत आलाय, तर मी आधी लव जिहादवर बोलतो, नंतर मोहन भागवतांवर चालेल. येतो. लव जिहाद ही टर्म किंवा त्याच्यात आता सरांनी सांगितलं की बहकावलं जातंय, सेंगर सरांनी सांगितलं की बहकावलं जाते. कुणाला बहकावलं जातंय? स्त्रियांना, मुलींना. कुठल्या मुलींना? हिंदू मुलींना बहकावलं जातं. बरोबर. आता याच्या मागे तुम्ही पितृसत्ताक मानसिकता बघा की हिंदू मुली बहकावल्या जातात. हा. हिंदू मुली बहकावल्या जातात का? बहकावल्या जातात त्यांना स्वतःचं डोकं वापरत नाहीत का? दुसरी गोष्ट, लव जिहाद आहे, आपण एक क्षणासाठी मान्य करू. बरं, लव जिहाद असेल तर तो 50% असलं पाहिजे, 50% मुस्लिम कन्वर्ट झाले पाहिजेत. जसे हिंदू मुली समीर शेख, कन्वर्ट तुम्ही होतात काय तशा बोलताय मुस्लिम मुलींनी कळतंय पण ना हिंदू तुम्हाला? समीर शेख, पुरुषांना कन्वर्ट केलं तुम्ही पाहिजे. काय बोलताय कळतंय का तुम्हाला? तुम्ही हो, मला म्हणताय कळतंय. हा, हा, की हा. हिंदू मुलींना काय डोकं हो. नाही का, असं तुम्ही हो. शब्द वापरतात. मग इथे प्रश्न येतो, आमिर खान सारखे जे काय घटस्फोट होतात. नाही 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 नूरजहानला बघा ना तुम्ही. एक मिनिट, काय म्हणजे झालं? आता तो तुम्हाला शब्द कळलं नाही वापरला. की म्हटलं टीएमची जी खासदार तुम्ही कसं त्यांना वापस घेतलं ओढून तुमच्या धर्मामध्ये? नाही, मी रिटर्न तुम्हाला दिला. काय म्हणतोय? हा, बोला. मी कोट वापरतोय सेंगर यांचं. सेंगर असं म्हटले की हिंदू मुली बहकावल्या जातात. हो, त्याच्यावर तुम्ही असं सेंगर असं म्हटलं, म्हणतायत, त्याच्यावर तुम्ही तुमचं ऐकून घ्या उत्तर सुहास होतं. सर. सेंगर असं म्हणतायत की नाही, मी असं म्हणतोय की यांना असं वाटणं की हिंदू स्त्रिया बहकावल्या जातात, मुली बहकावल्या जातात, हे कशाचं लक्षण आहे? हे लक्षण याचंच आहे की एवढ्या म्हणजे त्यांना डोकं नसतं असं यांचं मत आहे की त्यांना बहकावलं जातं असं. हे पितृसत्ताक मानसिकतेतून आलंय, हे सांगतोय मी. त्यांना त्या स्वतंत्र विचाराच्या, हिंदू किंवा मुस्लिम मुली असतील त्या स्वतंत्र विचाराच्या आहेत, त्यांना का बहकवलं जाईल? आणि जेव्हा तुम्ही हे मानता की त्यांना बहकवलं जातं, याचा अर्थ मला काय एक होतो? कळत नाहीये. मला समीर शेख सांगतोय बहकवण्याचा मी. तुम्ही यांच्या याच्या मागे सेंगरच्या पितृसत्ताक तोंडी जे वाक्य मानसिकता. टाकताय की त्यांना डोकं नाही का, असा त्यातनं एक अर्थ अभिप्रेत येतो. अहो, म्हणजे मला खरं तर याच्यामध्ये फिरोजजी सुद्धा बोलले तर जास्त आवडेल. उत्तर प्रदेशमध्ये लव जिहाद कायदा आणलेला आहे. नाही 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 तुम्ही तुम्हाला स्वातंत्र्य तुम्ही तुमच्या धर्मामध्ये करा ना. आमच्या धर्माच्या मुलींना लव जिहादच्या नावाखाली तुम्ही तर बक्षीस केलेलं आहे की राजपूताची मुलगी केली तर 5 लाख, मराठीची मुलगी केली की 2 लाख, जैनाची मुलगी केली की 7 लाख. तुमच्याकडे रेट कार्ड आहे तुमचे पूर्ण सर्व. या देशाला इस्लामिक स्थान बनवायचं हे तुमचं स्वप्न आहे. या देशाला आम्ही कदापि उतरणार नाही या ठिकाणी. मला म्हणायचं फिरोज मिठी बोरवाला बोलतायत. हाँ, येतो मी तुमच्याकडे समीर शेख. फिरोज जी, मैं इसलिए बोलने की कोशिश कर रहा हूँ. एक हाँ, तो जो हाँ, हमारे माझ्याकडे कॉमरेड जरूर है और जो हमारे कॉमरेड है, हमारे साथी औरंगाबाद के, जो उन्होंने बात की. हाँ, पॉइंट देखिए, बात ऐसी है कि आम स्तर पर हिंदू और मुसलमानों में बहुत बड़ा संवाद है, ठीक है, और ये हमारे सबकी बात होगी, चाहे वो करनी सेना के भी साथी, उसके भी मुस्लिम दोस्त होंगे. पॉइंट है कि एक मानवता के स्तर पे, ह्यूमैनिटी के स्तर पे एक संवाद है भारतीय समाज में, मगर जो राजनीतिक स्तर पे जो समाज को बांटा जा रहा है, तोड़ा जा रहा है, जो नफरत फैलाई जा रही है, उसको लेकर मैं बोलता हूँ कि आरएसएस के वैसे भी उन्होंने जो स्टेटमेंट दिया, कोई नई बात नहीं है. डीएनए तो साउथ एशिया का एक ही था. मी आता लव जिहाद बद्दल बोलतोय फिरोज जी. नहीं, एक ही बात है. बोले तो नहीं, नफरत मैं हम उसके बात आता हूँ. हम बहरा रहे. एक सीरीज- वो 100 एक करोड़ सीरीज- हिंदू मारने की एक भाषा सीरीज- वो तुम्हारे ओवैसी करते, तब उस समय आप चुपचाप अरे- बैठते. आप उस समय वो अरे नफरत यार, नहीं मैं फैलाते, चुपचाप वो नफरत बैठा नहीं यार, फैलाते आप. अरे भाई, अरे 100 मैं करोड़ बोलता हिंदू हूँ, को मारने की वैसे भाषा तो करते आप सबसे आपके ज्यादा नेता. बोलता हूँ यार. और आप उस समय अरे चुपचाप भाई, बैठे उस अरे समय. मेरा नेता फेता नहीं है, आप मेरे बारे में कुछ जानते नहीं. मैंने तब भी बोलती है तो ओवैसी को बीजेपी ने बराबर से हैंडल किया, वो हैंडल कर रही है. ठीक मेरा है. बोलना है, भाई साहब मेरी बात 2 मिनट मला मुद्द्यावर या. माझ्याकडे अगदी अर्धा मिनिट आहे फिरोज जी, मला ब्रेक घ्यायचा आहे. नहीं, फिरोज जी, आप एक मिनिट, त्यांना बोलू द्या, डायलॉग की त्यांना बोलू जरूरत द्या. है. और ये लव जिहाद फ्रॉड की बात अभी बंद करो. ये सब तमाशा जो देश को, समाज को पण बांटने कोण का चल करताय रहा है, ये सब तमाशा? बंद करो. हा कोण करताय तमाशा? ये आरएसएस और करनी सेना, फरनी सेना, ठीक ये जो लोग हैं, है, वही कर रहे हैं. आरएसएस और हमारे करनी भारत सेना की वगैरह लड़ाई कर रही करती है. है. एक ध्यान में मिनिट, रखो, हम हिंदू धर्म को बचाने का काम करते, हम हाँ. राष्ट्र को बचाने का काम करते. हम एक ब्रेक घेऊयात आपण. एक ब्रेक अरे घेऊयात. भाई, कोण कुणाला हिंदू वाचवण्याचं धर्माचं काम रक्षण करते आपण करण्याचं काम बघूयात. करते हम. एक छोटासा ब्रेक, पाहत राहा साम टीव्ही. ब्रेक नंतर आपलं स्वागत. आपला जो मुद्दा चालला होता लव जिहादवर, त्याच्यावर उमरीकर तुम्ही काहीतरी बोलणार आहात. खरं तर उमरीकरांकडनं मला याचं स्पष्टीकरण हवं आहे, पण त्याचबरोबर समीर शेख, म्हणजे मला तर खरं कधी बोलावं असं वाटतंय, पण आता काय म्हणजे जर टक्केवारी बघितली ना या सगळ्या ह्याच्यातली, तर तुमच्याही लक्षात येईल की मला काय म्हणायचं आहे ते. उमरीकर तुम्ही बोला, काय बोलायचं आहे तुम्हाला?
नाही, माझा एकच सप्तल मुद्दा आहे की तुम्ही भारतीय उपखंडातले सगळे मुसलमान यांना अरबस्थानातून असलेल्या मुस्लिमशी जोडण्याच्या पेक्षा या उपखंडातले त्यांचं वेगळेपणे हे पर्यंत लक्षात घ्या. त्याच्यामुळे डीएनए एक आहे, समान नागरी कायदा लागू करा. तुम्ही जर अशा वेगवेगळ्या इंडिव्हिज्युअल एकेका मुद्द्यावरती बोलत बसला तर किती वेळ चर्चा करता येऊ शकेल. त्याच्यामुळे जे प्रौढ व्यक्ती आहेत त्यांच्या विवाहाच्या संदर्भातली प्रकरणं ही वैयक्तिक पातळीवरती घ्या. त्याला जर तुम्ही सामूहिक पद्धतीने एकच त्याला नियम लावणार असाल, हा तुम्ही एखाद्यावरती जबरदस्ती केल्या गेली, तिनं तशी तक्रार केली तरच आपण फक्त बोलू शकतो. एखाद्या मुलीनं झाली नाही ही घटना पुण्यात घडतीये उमरीकर. आंतरधर्मी विवाह केला याच्यावरती आक्षेप घेता येत नाही. मुसलमान म्हणून मी मुलीने तुम्हाला काय सांगतोय की हिंदू बाबा मुलासोबत समीर शेखांना लग्न मी केलं सांगतो तर चालते का ज्या तुम्हाला? ठिकाणी तक्रार होईल हा मुद्दा काय मुसलमान- सेंगर म्हणतायत हो, चालतं ना. झालेलं आहे ना असं मुलीने सुद्धा. एक मिनिट, एक मिनिट. लग्न केलं की तुम्हाला चालतं का त्या ठिकाणी? औरंगाबादमधलं तुम्ही उदाहरण टीएमसीचे आहे. खासदार बघा, मुस्लिम नुसरत मुलीनं नुसरत हिंदूशी जहां लग्न जे केलं टीएमसीचे आणि खासदार तिचं आहे. नाव पण हिंदू झालं. तिनं आयुष्य नाही, पण मला- हिंदूमध्ये मला- घालवलं. मला- त्याला तुम्ही वापस बोलवलं त्यांना. मला खरं तर समीर शेख किंवा अभय टाकसाळ यांनी मला ठीक आहे उमरीकर, मला मुद्दा कळलेला आहे तुमचा. मला समीर शेख किंवा अभय टाकसाळ यांच्याकडे हा मुद्दा घेऊन यायचा आहे की लव जिहाद असू देत किंवा लिंचिंग असू देत, हे सगळे हिंदुत्ववादी लोकांच्या कारवायात असं तुम्ही म्हणताय. समीर शेख, सुहास सर मला बोलू दे जरा 2 मिनिटं. एक तर हा मला बोलू दे बोला, तुम्ही, बोला. अनइंटरप्टेड बोलू द्या मला. बाकीची जी मंडळी आहेत त्यांना 2 मिनिटं. हा मला पहिली गोष्ट पत्रकारितेचा नियम, फॅक्ट्स आर सॅक्रेड, कमेंट्स आर फ्री. मी जे वाक्य म्हणत होतो, मी वाक्य असं म्हणत होतो लव जिहाद, माझा पहिला या शब्दालाच आक्षेप आहे. हिंदुत्ववाद्यांनी एक टर्म कॉइन केली लव जिहाद, ती सगळ्यांनी ती टर्म डोक्यावर घेतली लव जिहाद. आक्षेपार्ह शब्द आहे हा. लव जिहाद काय प्रकार असतो? पहिली गोष्ट, हिंदुत्ववाद्यांनी टर्म कॉइन केली ती तुम्ही वापरली. दुसरी गोष्ट ही की सर्वोच्च न्यायालयाने चा निकाल बघा तुम्ही. केंद्र सरकारने ॲफिडेव्हिट जे सादर केले सर्वोच्च न्यायालयात ते बघा लव जिहादवर काय. अशी कुठलीही घटना झाली नाही असं भाजपचं सरकार असं सांगतंय. ही दुसरी गोष्ट. लाईव्ह डिबेटवर तुम्ही काही माझ्यासोबतचे जे डिबेट करणार आहेत अतिशय चुकीच्या गोष्टी फॅक्ट्स म्हणून मांडतायत. तिसरी गोष्ट जी महत्वाची ती तुम्हालाही कळली नाही, जी मी हे सांगत होतो जेव्हा हिंदुत्ववादी असं म्हणतात की लव जिहाद होतो म्हणजे काय, हिंदू मुलींना फितवलं जातं, बहकवलं जातं, याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा होतो की ते स्वतंत्र विचार करणारे नाहीत आमच्या हिंदू मुली आणि त्यांना मुस्लिम मुलं बहकवतात, हे मी सांगत होतो. तर याचा अर्थ काही पितृसत्ताक मानसिकतेतून आलंय. आणि यांचं आपण एक सेकंदासाठी खरंही म्हटलं की लव जिहाद नावाची घटना आहे, सर्वोच्च न्यायालय नाही म्हणतं, केंद्र सरकार नाही म्हणतं, तरी यांचं आपण मानूयात आहे. तर लव जिहादमध्ये फक्त मुस्लिम मुलं पुरुष हेच हिंदू स्त्रियांना हे करतात का? मुस्लिम मुली करू शकत नाहीत का? त्याचा डाटा नाही आहे का? नाही. म्हणजे हे पितृसत्ताकतेतून आलंय. हा कुठली टक्केवारी? जी घटना ज्या गोष्टी नाहीतच त्याची कशी टक्केवारी द्यायची? हे मी सांगत नाहीये, सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारने, भाजपच्या केंद्र सरकारने सांगितलंय सर. हे मी सांगत नाहीये. लव जिहाद सारखी घटना नाहीये. हा टर्म अभय टाकसाळ यांनी माझ्या प्रश्नाचं उत्तरच दिलं नाही. ठीक आहे समीर शेख, मी येतो तुमच्याकडे. अभय टाकसाळ, खरं तर सेंगर याच्यावर तुम्ही बोललं पाहिजे पण तुम्ही बोललेलं नाही आहेत. मगापासून आपण बघतोय की लव जिहाद असेल किंवा मॉब लिंचिंगचे प्रकरण आहेत, याच्यावर हिंदुत्ववादी मॉब लिंचिंग करतायत असे थेट आरोप होत आहेत. अभय टाकसाळ, तुमचंही तेच म्हणणं आहे का? भागवत काय म्हणाले ते आपण बघूयात. ते म्हणाले की गोमाता पूज्य है लेकिन लिंचिंग करने वाले हिंदुत्व के खिलाफ जा रहे हैं, वे आतताई है, कानून द्वारा इसका निपटारा होना चाहिए. आणि माझ्याकडे एम.एस. गोळवळकरांचं पुस्तक आहे. एम.एस. गोळवळकर 1939 साली म्हणतात की माझा वेळ संपत आलाय. गोळवळकर म्हणतात 1939 साली की मेजॉरिटी ठरवेल. यांना संविधान मान्य नाही. गेल्या काही माझा वेळ संपत आलेला. सगळ्यात जास्त झुकतो माप तर या अल्पसंख्याक धर्माला संविधानाने दिलेले आहे. माझा वेळ संविधानामध्ये अकबराचे फोटो आहे, अकबराला महान पुरुष म्हटलेले आहे. त्या संविधानामध्ये टिप्पू सुलतानचे फोटो आहे. हिंदू विरोधी संविधान आहे. मी माननीय आपल्या संसदेला सांगतो की आणि मोहन भागवतीला सांगतो या देशाचं संविधान पहिल्यांदा बदला. मुद्दे मला कळलेले आहेत. इथं माझा वेळ संपलेला आहे. नाही सर सेंगरजी, माझा वेळ संपलाय. माझा वेळ संपलेला आहे. पुन्हा एकच हिंदू मुस्लिम एकच आपण प्रश्नचिन्ह का लावलं? अशा पद्धतीचे जे काही वाद आणि संघर्ष अजूनही आपण काही मुद्दे सोडायला तयार नाही. पण आता खरंच या पुढच्या काळामध्ये एक पाऊल आपल्याला पुढे टाकलं पाहिजे. जे मोहन भागवत
सेंगरजी, माझा वेळच संपलेला आहे, त्यामुळे तुमचंही कोणी ऐकणार नाही आणि काही नाही, वेळ संपलेला आहे. पण जसं मोहन भागवत म्हणतात त्यांनी एक पाऊल पुढे टाकलेलं आहे आणि आपण सगळेच आत्तापर्यंत म्हणत आलेलो, त्याचप्रमाणे खरंच याच्या पुढच्या काळामध्ये आपल्याला एकमेकांच्या हातात हात घालून चालायचं असेल तर या पद्धतीचे जे आरोप प्रत्यारोप आणि वाद आहेत हे कुठंतरी आपल्याला टाळायला लागतील. मागचं जे घडलं त्याच्याकडे आता आपल्याला थोडंसं डोळेझाक करायला लागेल आणि पुढचा दृष्टिकोन ठेवून एकमेकांच्या बरोबर आपल्याला चालण्याची प्रॅक्टिस आता याच्या पुढच्या काळामध्ये ठेवावी लागेल. तेव्हा इथंच आपण थांबूयात. मला माहिती आहे चर्चेला वेळ कमी मिळाला, त्याबद्दल मी तुमचे क्षमाही मागतो, पण इथंच थांबूयात. पाहत राहा साम टीव्ही.